Hello students, in previous video we have completed the previous chapter, that is nuclear chemistry and radioactivity. So then now we are going to start chapter number 12, chemical equilibrium. ठीक है, now we are going to start a new chapter, that is chapter number 12, chemical इक्विलिब्रियम. ठीक है, केमिकल इक्विलिब्रियम. सो द फर्स्ट पॉइंट इज दैट इंट्रोडक्शन. ठीक आहे, इंट्रोडक्शन हा जो टॉपिक आहे आपल्यासाठी नवीन आहे, केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्विलिब्रियम, पहिले आपण हे समजून घेऊ. तर हे समजण्यासाठी फॉर एक्झाम्पल समजा एक फ्लॉवर आहे. ठीक आहे, एक फ्लॉवर आहे. हा फ्लॉवर याचा जो स्मेल आहे, जो फ्रॅग्रंट आहे, जो स्मेल हा कुठे जाणार आहे, एअरमध्ये. ठीक आहे. तर मग हे जी फ्रॅग्रंट आहे, ही स्मेल जो आहे परत म्हणजे एअरमध्ये जाणार, तर परत हा फ्लॉवरमध्ये जाऊ शकतो का, नाही जाऊ शकतो. म्हणजे असं होऊ शकतो की एअरमध्ये जो स्मेल आहे फ्लॉवरची, ही स्मेल परत फ्लॉवरमध्ये चालली गेली, असं होणार नाही. ठीक आहे. तर म्हणजे ही प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, हा प्रोसेस रिव्हर्स झालेला आहे का, नाही, ही प्रोसेस रिव्हर्स झालेला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हा प्रोसेस कोणता आहे, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इररिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, इररिव्हर्सिबल प्रोसेस. आणि याच्यात काय केमिकल रिॲक्शन झालेली आहे का, नाही, केमिकल रिॲक्शन झालेली नाही आहे. म्हणून हा जो प्रोसेस आहे आपण काय म्हणणार आहोत, फिजिकल. कोणतं राहणार, फिजिकल. आणि फिजिकल इररिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे. तसंच हा झाला फिजिकल इररिव्हर्सिबल प्रोसेस. तसंच आपला जो टॉपिक आहे केमिकल, तर आपण काय बघणार आहोत, केमिकल म्हणजे एखादं रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे किंवा इररिव्हर्सिबल आहे. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो आहे, केमिकल. आणि इक्विलिब्रियम, तर इक्विलिब्रियमचा अर्थ आपण पहिले याच्यानंतर समजून घेऊ. पहिले आपण दोन टॉपिक बघणार आहोत. नंबर 1 आहे, पहिला जो आहे इररिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे, इररिव्हर्सिबल रिॲक्शन्स. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रिव्हर्सिबल रिॲक्शन. समजा रिव्हर्सिबल रिॲक्शनसाठी समजा आपण जनरल रिॲक्शन घेऊ. फॉर एक्झाम्पल आपण घेतले A+B, हे दोघी काय आहे, रिॲक्टंट्स आहे. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, रिॲक्टंट्स. म्हणजे जो रिॲक्शनमध्ये जो कंपाऊंड्स भाग घेणार आहोत त्याला आपण काय म्हणतो आहे, रिॲक्टंट्स. ठीक आहे. मीन्स द रॉ मटेरियल विच टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट्स. ठीक आहे. हे दोघांचं रिॲक्शन होणार तर आपल्याला काय भेटणार आहे, तर प्रोडक्ट्स. समजा फॉर एक्झाम्पल आपलं प्रोडक्ट मिळालेलं आहे C+D, हे दोघी काय, प्रोडक्ट्स. याला आपण काय म्हणणार आहोत, प्रॉडक्ट्स. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला, बघ आपण ही ॲरो हा सिंगल हेडेड ॲरो दाखवतो आहे राईट हँड साईडला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे दोघी कंपाऊंड्स रिॲक्ट्स होणार आहे आणि काय देणार आपल्याला, प्रोडक्ट. ठीक आहे. आणि परत हे जे प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट आपल्याला परत बॅक हे रिॲक्टंट देणार आहे का, नाही. म्हणजे एकदा रिॲक्शन झाली, प्रोडक्ट तयार झाला की म्हणजे प्रोडक्टपासून परत आपल्याला रिॲक्टंट भेटणार नाही. याचा अर्थ काय झाला की ही जी रिॲक्शन आहे कशी आहे, इररिव्हर्सिबल आहे. म्हणजे रिव्हर्स आपल्याला रिॲक्टंट भेटणार आहे का, नाही. ठीक आहे. सो इट इज एक्झाम्पल ऑफ इररिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे. सो रिॲक्शनसाठी तुम्हाला इथे जो टॉपिक दिलं आहे, रिव्हर्सिबल फिजिकल चेंजेस, रिव्हर्सिबल केमिकल चेंजेस, हे आपण बघतो आहे. ठीक आहे. तर हे बघण्यासाठी अजून आपण फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ. ही जनरल रिॲक्शन होती. आता एक्झाम्पल समजा कार्बन प्लस ऑक्सिजन O2, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन रिॲक्ट होणार आहे. तर तुम्हाला इथे या टॉपिकमध्ये बघा रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि इथे ही एक्झाम्पल दिली, कार्बन ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजन. तर याच्याकरता कार्बन जो आहे तो काय, सॉलिड आहे. इथे काय दिलं आहे, सॉलिड S. आणि ऑक्सिजन गॅसियस स्टेटमध्ये आहे. हे दोघांना जर आपण बर्न केलं, म्हणजे हीट केलं, बर्न केलं, तर आपल्याला काय प्रोडक्ट भेटणार आहे, CO2. म्हणजे हा काय, कार्बन डायऑक्साईड गॅस. ठीक आहे. तर याचा अर्थ काय झाला की कार्बन आणि ऑक्सिजन गॅस रिॲक्ट होणार आणि आपल्याला काय भेटणार आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस. आता ही प्रोसेस रिव्हर्स होऊ शकतो का, नाही, रिव्हर्स होणार नाही. कारण की कार्बन डायऑक्साईड एकदा तयार झाले तर परत ऑक्सिजन आणि कार्बन आपल्याला भेटणार नाही. म्हणजे ही रिॲक्शन कोणती आहे,
दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इररिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे, अशी भरपूर टाईपचे रिव्हर्सिबल रिॲक्शन्स आहे. त्याच्यानंतर नंबर टू आहे रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल ए प्लस बी हे काय रिॲक्टन्स आहे. ठीक आहे, रिॲक्टन्स. आणि हे आपल्याला देणार आहोत प्रोडक्ट सी प्लस डी. हा काय प्रॉडक्ट्स. समजा फॉर एक्झाम्पल की ही रिॲक्शन झाली, रिॲक्टंट जो आहे रिॲक्ट झाले आणि आपल्याला काय मिळाले आहेत प्रोडक्ट्स. आणि परत हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट आपल्याला परत रिॲक्टंट देणार आहोत. म्हणजे ही रिॲक्शन काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. तर रिव्हर्ससाठी आपण कोणती साईन दाखवण्याचं आहे? सिंगल हाफ हेडेड एरो. 2 ॲरो दाखवायचं आहे आणि सिंगल हाफ हेडेड एरो याला आपण काय म्हणतो आहे, हाफ हेडेड एरो. ठीक आहे. तर ही जी रिॲक्शन आहे कोणती आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन्स. म्हणजे काही रिॲक्शन्स असे आहेत की रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे. आणि हे जर रिव्हर्सिबल होणार आहे, ठीक आहे, तर रिव्हर्सिबल होण्यासाठी इथे जो कॉन्सन्ट्रेशन आहे, समजा रिॲक्टंट, इफ रिॲक्टंट रिॲक्ट टुगेदर देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स आर डिक्रीजेस. म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार आणि मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. तर जर समजा असं झालं आहे की याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स आर सेम. ठीक आहे. बघा मी काय लिहून दिलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्ट्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स आर सेम, देन दिस स्टेट इज कॉल्ड इक्विलिब्रियम. दिस स्टेट इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम. ही झाली डेफिनेशन ऑफ इक्विलिब्रियम. काय डेफिनेशन ऑफ इक्विलिब्रियम, हा जो आपला टॉपिक होता डेफिनेशन ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम एक स्टेट आहे की जो स्टेटवर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स आर सेम. म्हणजे दोघांचं रिॲक्शन आणि रिॲक्टंट्स आणि प्रोडक्टचं दोघांचं रिॲक्शन जो कॉन्सन्ट्रेशन आहे तो सेम राहणार आहे. सर ही जी कंडिशन आहे, ही जी स्टेट आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, इक्विलिब्रियम. ठीक आहे. सर ही डेफिनेशन तुम्हाला या चॅप्टरमध्ये दिली. बघा इथे दिली दिवशी ऑन अलाउिंग द रिॲक्शन फॉर अ व्हेरी लॉंग टाईम सो दॅट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स और प्रोडक्ट्स डू नॉट वरी. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला आहे, डू नॉट वरी म्हणजे काय, डू नॉट चेंज आहे. म्हणजे याचा अर्थ दुसरा अर्थ आपण काय काढू शकतो की दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. ठीक आहे. म्हणजे यांचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, डू नॉट चेंज. कॉन्सन्ट्रेशन ऑफ reactants and concentration of products do not change, then this state is called as equilibrium. ठीक आहे. ही झाली डेफिनेशन ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे. इंट्रोडक्शन अबाउट केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टर. ठीक आहे. तर हा झाला आहे आपली एक रिॲक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं होतं. ठीक आहे. याची रिव्हर्सिबल एक्झाम्पल राहिली. तर बघा ही जी रिॲक्शन आहे इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ठीक आहे. हा काय फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. ठीक आहे. आणि इथे आपण अजून एक वर्ड लिहिणार आहोत, फॉरवर्ड. म्हणजे रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन झाले म्हणजे सी प्लस डी प्रोडक्ट मिळणार. आणि ही जी रिॲक्शन रिव्हर्स झाली, ठीक आहे, तर आपण त्याला काय म्हणणार, रिव्हर्स. इथे काय येणार, रिव्हर्स. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन, रिव्हर्स डायरेक्शन. ठीक आहे. तो काय इक्विलिब्रियम स्टेट आहे. तर फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं इथं. एक एक्झाम्पल आहे H2 आणि I2. ठीक आहे. म्हणजे हायड्रोजन गॅस रिॲक्ट विथ I2 गॅस, हे दोघी काय गॅसेसमध्ये. तर आपल्याला काय म्हणणार आहोत, H2H म्हणजे हायड्रोजन आयोडाईन तयार होणार आहे. हा काय रिॲक्टन्ट्स हे दोघी, आणि हा काय तयार झालेले आहेत, प्रोडक्ट तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर हे जे प्रोडक्ट तयार झालेले आहेत ते गॅसेस स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. हा प्रोडक्ट पण काय आहे, गॅसेस स्टेटमध्ये आहे. पण काही वेळी काय होतं की ही रिॲक्शनमध्ये ही जी रिॲक्शन आहे ते रिव्हर्स होणार आहे. म्हणजे हायड्रोजन आणि आयोडीन आपल्याला परत मिळणार आहे. म्हणून इथे आपण कोणती साईन यूज करणार आहोत, रिव्हर्सिबल. म्हणजे रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये पण आहे आणि रिव्हर्स डायरेक्शन पण मध्ये आहे.
ठीक आहे. त्याला आपण काय, तर ही जी कॉन्सन्ट्रेशन राहील, एक स्टेट येईल या रिॲक्शनमध्ये एक स्टेट असे येईल की जिथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डू नॉट चेंज, देन दिस स्टेट इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे इक्विलिब्रियम स्टेटमध्ये तुम्ही फक्त हेच पॉईंट लक्षात ठेवा की रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार नाही आहे. तर ही स्टेटला आपण काय म्हणणार आहोत, इक्विलिब्रियम. ठीक आहे. हा झाला आहे व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम. मला वाटतं तुम्हाला समजून घेतलं आहे की इक्विलिब्रियम म्हणजे काय आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय आणि इरिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय. ठीक आहे. 1 2 3 टॉपिक आपले झालेत. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत कॅल्शियम कार्बोनेटची. ठीक आहे. तुम्हाला बघा रिॲक्शन टेक्स्टबुकमध्ये पण इथे एक जनरल रिॲक्शन दिलेली आहेत, हे आपण तुम्हाला शिकवलेलं आहे आता मी. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. ती एक्झाम्पल आहे आपली रिॲक्शन्स आर केमिकली रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. जो केमिकल रिॲक्शन्स आहे ते आपण कसं डिनोट करू शकतो हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी फक्त आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत कॅल्शियम कार्बोनेटचा. ठीक आहे. तर ही जी रिॲक्शन बघा कॅल्शियम कार्बोनेट. आता आपण काय करणार आहोत, एक ओपन कंटेनर आणि क्लोज कंटेनरमध्ये एक रिॲक्शन करणार आहोत. ठीक आहे. पहिली आहे ओपन कंटेनर. ठीक आहे. रिॲक्शन आपण कोणती घेणार आहोत, कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. हा काय कॅल्शियम कार्बोनेट. समजा की ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे ओपन कंटेनरमध्ये. ठीक आहे. तर समजा आपण फॉर एक्झाम्पल एक कॅल्शियम कार्बोनेट घेतले आहेत. ठीक आहे. काय घेतलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट, आणि त्याला आपण हीट केलेले आहेत. ठीक आहे. तर काय होणार, याचं डिकम्पोजिशन होणार. ही रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय, त्यांच्या डिकम्पोजिशन म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जो ॲक्च्युअल कंपाऊंड होणार आहे कॅल्शियम कार्बोनेट तो राहणार नाही, तो वेगळा कंपाऊंड तयार होणार आहे. ठीक आहे. तर वेगळं कंपाऊंड कोणतं तयार होणार आहे तो आपण बघू. समजा फॉर एक्झाम्पल याला आपण जर हे डिकम्पोज केलं, हीट केलं, तर डिकम्पोजिशन आणि आपल्याला काय भेटणार आहोत, CaO. हा काय रिॲक्टन्ट्स आहे. आणि आपल्याला प्रोडक्ट काय भेटणार आहोत, CaO प्लस इथे आपल्याला अजून काय दिले बघा, प्रोडक्ट CaO प्लस CO2 गॅसेस स्टेटमध्ये, आणि हा काय सॉलिड फॉर्ममध्ये राहणार. ठीक आहे. ते तुम्हाला दिले बघा, CaO म्हणजे सॉलिड आणि CO2 गॅसेस स्टेटमध्ये. ठीक आहे. तर जर समजा आपण कॅल्शियम कार्बोनेट जो आहे, कॅल्शियम कार्बोनेट आपण जर ओपन कंटेनर घेतलं एक आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलं, तर आपल्याला काय भेटणार आहेत, प्रोडक्ट CaO लाईम. याला आपण काय नाव देणार आहोत, याला काय म्हणतो आपण, क्विक लाईम किंवा लाईम. ठीक आहे. आणि हा काय कार्बन डायऑक्साईड गॅस. तर ही जी रिॲक्शन आहे कोणती होणार आहे, इरिव्हर्सिबल रिॲक्शन राहणार आहे. कोणती राहणार आहे, इरिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे ही रिॲक्शन फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये होणार आहे, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये रिॲक्शन होणार नाही. ठीक आहे. म्हणजे एकदा कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन झाला तर लाईम आणि CO2 गॅस तयार होणार आहे. पण जर समजा ओपन चेन आहे, ओपन कंटेनर आहे, म्हणजे काय होणार आहे, ही जो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तो रिलीज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन गॅस रिलीज झालेली, म्हणजे आता परत आपण कॅल्शियम कार्बन तयार करू शकतो का, नाही तयार करू शकणार. ठीक आहे. इट इज इझी. देन नंबर 2, सेम रिॲक्शन आपल्याला करायचं आहे, फक्त कंडिशन काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. क्लोज्ड कंटेनर. काय करायचं आपल्याला, एक क्लोज्ड कंटेनर घ्यायचं आहे. म्हणजे एक कंटेनर घ्यायचं आहे, तो बंद करायचा आहे, आणि त्याच्यात आपल्याला परत सेम कंपाऊंड घ्यायचं आहे, CO3. ठीक आहे. कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. मी व्यवस्थित लिहून देतो, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. देन तर ही रिॲक्शन तुम्हाला इथे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत बघा, इन क्लोज कंटेनर. ठीक आहे. CaCO3 हे सॉलिड फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर तरी आपल्याला कोणता पदार्थ तयार होणार आहे, सेम पदार्थ तयार होणार आहे. ठीक आहे. कंपाऊंड कोणता तयार होणार, सेम, म्हणजे CaO सॉलिड फॉर्ममध्ये प्लस CO2 गॅस. बघा हा क्लोज आपण कंटेनर घेतले आहेत, म्हणून हा जो CO2 गॅस आहे तो इव्हॉल्व होणार आहे का, नाही, रिलीज होणार नाही, तो कंपाऊंड कंटेनरमध्ये राहणार आहे. पण काय होतं की त्याच्यानंतर काय होणार आहे की हे जे CO2 आणि CaO आहे हे दोघी रिकंबाईन होणार आहे, आणि रिकंबाईन होणार तर ही रिॲक्शन रिव्हर्स होणार, म्हणजे आपल्याला परत CaCO3 भेटणार आहे किंवा मिळणार आहे. तर त्याला आपण ही जी रिॲक्शन आपण कसं दाखवणार आहे, रिव्हर्सिबल फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर म्हणजे ही रिॲक्शन कोणती राहणार आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे. ही कोणती रिॲक्शन राहणार आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन.
ठीक आहे. तर याचा अर्थ झाला आपलं कोणकोणते पॉईंट झालेत. केमिकल इक्विलिब्रियम, व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्विलिब्रियम. त्याच्यानंतर फिजिकल रिव्हर्सिबल प्रोसेस काय, केमिकल इरिव्हर्सिबल प्रोसेस, केमिकल रिव्हर्सिबल रिॲक्शन्स, इक्विलिब्रियमची डेफिनेशन झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओपन कंटेनरमध्ये एक रिॲक्शन केली, क्लोज कंटेनरमध्ये एक रिॲक्शन केली तर काय होतं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट आपण बघू. ठीक आहे. तो पुढचा पॉईंट आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेस. ठीक आहे. काय दिलं तुम्हाला, इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेस. तर आपण इथे पहिले लिहून देऊ. जसं आपले जो टॉपिक आहे इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेसेस. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला 3 टाईप दिले. ठीक आहे. 3 टाईप. पहिलं आपण काय बघणार आहोत, लिक्विड वेपर इक्विलिब्रियम. ठीक आहे. पहिली काय आहे, लिक्विड वेपर. इथे बघा आता काय झालं, तुम्हाला लिक्विड आणि वेपर दिलेलं आहे. लिक्विड वेपर म्हणजे याचा अर्थ काय झाला की समजा एक लिक्विड कंपाऊंड राहील आणि त्यांचे वेपर्स राहील. ठीक आहे. तर बघा याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल दिले, वॉटर इन क्लोज फ्लास्क. एक क्लोज फ्लास्क घ्यायचं आहे, याला आपण काय केलेलं आहे, क्लोज्ड केलेलं आहे. ठीक आहे. हे काय क्लोज्ड केलेलं आहे. क्लोज केल्यानंतर याच्यात वॉटर आहे. तर वॉटरचं जो लिक्विड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे की वॉटर जो आहे वेपर तयार होणार आहे. वेपर्स हे सर्व काय आहे, वेपर्स दिले तुम्हाला. ठीक आहे. वेपर्स. तर याच्यात काय की वॉटर एक लिक्विड फॉर्ममध्ये, दुसरी जो स्टेट आहे कोणती आहे, गॅशियस फॉर्म आहे, वेपरमध्ये तयार होणार आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय तुम्हाला दिले, बिल्डिंग अप वेपर प्रेशर. तर इथे वेपर प्रेशर जनरेट होणार आहे. म्हणजे जेव्हा जो वेपर तयार झाले आहेत हे वेपर काय करणार आहेत, एक प्रेशर जनरेट करणार आहेत लिक्विड लेवलला. ठीक आहे. तर या प्रेशरला आपण काय म्हणणार आहोत, बिल्डिंग अप. या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे, वेपर प्रेशर. इथे काय तयार होणार आहे, वेपर प्रेशर. इथे 2 प्रोसेस होणार आहे स्टुडंट्स. इथे 2 प्रोसेस होणार आहे, इव्हापोरेशन अँड कंडेन्सेशन. इव्हापोरेशन अँड कंडेन्सेशन. इव्हापोरेशन म्हणजे काय होणार आहे, लिक्विड कंपाऊंड जो आहे तो कन्वर्ट होणार आहे वेपर्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं जर टेम्परेचर कमी केलं आपण, टेम्परेचर कमी केलं किंवा टेम्परेचर कमी होणार तर वेपर जो आहे, वेपर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, परत लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. तर याच्या आता काय झाला, इट इज अ फिजिकल, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फिजिकल इक्विलिब्रियम. कोणतं आहे, फिजिकल इक्विलिब्रियम. आपलं टॉपिक काय, इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेस. हा एक फिजिकल प्रोसेस आहे. तो त्याच्यामध्ये एक इक्विलिब्रियम तयार होणार आहे. म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार आहे. एक स्टेट अशी येणार आहे की दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार आहे. आणि लिक्विड वेपरमध्ये कन्वर्ट होणार, वेपर कंडेन्स केलं तर लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार. इव्हापोरेशन म्हणजे काय, वॉफ तयार होणार. ठीक आहे. वेपर म्हणजे काय, वॉफ. आणि कंडेन्स म्हणजे काय, जो वॉफ आहे त्याला आपण परत थंड केलं तर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. तर हा तुम्हाला या टॉपिकमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे, ठीक आहे, या प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम स्टेट. ठीक आहे. तर अजून तुम्हाला इथे आलेले आहेत इक्विलिब्रियम. इथे बघा तुम्हाला इथे दिलेले आहेत की द 2 रेट्स बिकम इक्वल, द गिव्स राईज टू कॉन्स्टंट वेपर प्रेशर. दिस स्टेट इज कॉल्ड ॲज ॲन इक्विलिब्रियम स्टेट. ठीक आहे. बघा इथे डिफिनेशन तुम्हाला दिले आहेत. ठीक आहे. काय दिले आहेत की द 2 रेट्स बिकम इक्वल. म्हणजे इथे कोणते रेट्स आहे, इव्हापोरेशन अँड कंडेन्सेशन. हे दोघी रेट्स जर इक्वल होणार आहे, सेम होणार आहे, दिस गिव्स राईज टू कॉन्स्टंट वेपर प्रेशर. आणि काय देणार आहे, कॉन्स्टंट वेपर प्रेशर. ठीक आहे. आपण कॉन्स्टंट वेपर प्रेशर राहणार आहे. अँड दिस स्टेट इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम स्टेट. ठीक आहे. याला आपण काय म्हणणार आहोत, इक्विलिब्रियम स्टेट. आणि ही रिॲक्शनला आपण कसं दाखवणार, H2O लिक्विड फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिले आहेत बघा, H2O लिक्विड, H2O वेपर. ठीक आहे. म्हणजे H2Oचं कन्वर्जन होणार आहे वॉटर वेपरमध्ये. ठीक आहे. ही कोणती येणार आहे, गॅसेस स्टेट. आणि गॅसेसचं परत कंडेन्स केलं तर काय तयार होणार आहे, H2O. म्हणजे इथे आपण काय लिहिणार आहे, इव्हॅपोरेशन. आणि इथे काय लिहिणार आपण, कंडेन्सेशन. म्हणजे ही दोघी जर सेम राहणार, दोघी रेट्स, तर तो स्टेट कोणती राहणार आहे, इक्विलिब्रियम स्टेट. ठीक आहे. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर बी दिले तुम्हाला. बी आहे सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम.
सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. आता सॉलिड जो स्टेट आहे, एक स्टेट सॉलिड राहणार आहे, दुसरी स्टेट लिक्विड राहणार आहे. आपण पहिली बघितले लिक्विड स्टेट आणि वेपर स्टेटमध्ये, त्यानंतर सॉलिड आणि लिक्विड स्टेटमध्ये. तर हा तो एकदम सोपी एक्झाम्पल तुम्हाला देईल बघा, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. ठीक आहे, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम दिलेले आहेत. दुसरा पॉईंट बी, त्याच्यात बघा काय दिलं, कन्सिडर मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर इन परफेक्टली इन्सुलेटेड थर्मोफ्लास्क. इन्सुलेटेड म्हणजे काय, उष्णतारोधक. ठीक आहे, म्हणजे तो टेम्परेचर ट्रान्सफर करत नाही. तर याच्यासाठी एकदम सोपी एक्झाम्पल दिले स्टुडंट्स. बघा, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम आईस अँड वॉटर आर कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे आईस अँड वॉटर काय घेणार आपण, आईस अँड वॉटर. ठीक आहे, तर समजा आईस अँड वॉटर, त्याला ही जो आपलं टॉपिक आहे सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम, एक्झाम्पल आपण काय घेणार आहोत, आईस अँड वॉटर. सॉलिड आईस आहे आणि वॉटर जो आहे तो लिक्विड आहे, म्हणजे इट इज एक्झाम्पल ऑफ सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. ठीक आहे, तर याच्यात तुम्हाला काय करायचं आहे की आपण बघतो की पाऊस वगैरे किंवा जो बर्फ आहे, बर्फ आपण एक थर्मोकॉलमध्ये आपण ठेवतो आहे. ठीक आहे, समजा आपण काय करतो आहे, समजा फॉर एक्झाम्पल बर्फ घेतला आपण, एक बॉक्स आहे आणि हा बॉक्स कोणता आहे, थर्मोकॉलचा बॉक्स आहे. ठीक आहे, थर्मोकॉलचा बॉक्स, किंवा त्याच्यात आपण पेप्सी वगैरे ठेवतात. तर हे कसं होतं की सॉलिड फॉर्ममध्ये राहतात, म्हणजे हे काय आईस आहे. आईस लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आहे का, नाही. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण एक इन्सुलेटेड पार्टिकल ऑब्जेक्ट यूज केलं आहे, तो काय आहे, थर्मोकॉल आहे. ठीक आहे, तर ही जी एक्झाम्पल दिलेत की तुम्हाला इथे काय दिलं की हा जो कॉन्स्टंट आहे, याच्यात काय होणार आहे, की जो टेम्परेचर आहे, टेम्परेचर काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. इथे काय राहणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी स्टेट आहे टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे जर याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे तरी तो आईस जो आहे लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आईस जर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे तर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, वॉटरमध्ये. जर टेम्परेचर दिलं किंवा हीट दिलं, पण जर टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर आईसचं रूपांतरण वॉटरमध्ये होणार नाही. ठीक आहे, इथे फक्त काय राहणार आहे, आईस, म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहोत, टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर काय आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर ही जी स्टेट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. म्हणजे सॉलिड लिक्विडचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केव्हा राहणार, जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, तर हा एक झाला आहे तो टॉपिक. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दे बघा, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम, त्याला आपण अजून काय म्हणू शकतो, हे जे त्याला आपण काय म्हणतो अजून, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. म्हणजे या स्टेटमध्ये सॉलिड आणि आईस हे दोघी कसे आहेत, इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणजे त्यांची जो कंडिशन स्टेट आहे जो सेम आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. सी दिलेलं आहे, सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. ठीक आहे, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम, याच्यासाठी एक्झाम्पल आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा काय दिलं आहे, इक्विलिब्रियम. इथे आपण काय घेणार आहोत, प्लेस सम आयोडीन क्रिस्टल इन क्लोज्ड वेसल. ठीक आहे, तर इथे तुम्हाला काय दिले आहेत बघा, नेक्स्ट इथे पेजला दिले तुम्हाला की एक आयोडीन घ्यायचं आपल्याला, सॉलिड आयोडीन, आणि क्लोज फ्लास्कमध्ये आपण ठेवलेले आहेत. ठीक आहे, क्लोज फ्लास्कमध्ये आपण ठेवले आहेत. तर इथे आपल्याला तुम्हाला एक रिॲक्शन दिली, तो रिॲक्शन आपण बघू. पहिले प्रोसेस काय तो बघून घेऊ आपण. इथे आपल्याला पहिले एक सॉलिड स्टेट दिसणार आहे. ठीक आहे, सॉलिड स्टेटमध्ये हे सगळं राहणार आहे आयोडीन. थोड्या वेळाने काय होतं की आयोडीनचा वेपर तयार होणार आहे आणि वेपर वरती जाणार आहे, आणि वेपरचं आपल्याला काही वेपरचे कलर दिसणार आहे. ते कलर कोणता राहणार आहे, व्हायलेट कलरचं आपल्याला वेपर दिसणार आहे, व्हायलेट वेपर. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होणार आहे, इथे सब्लिमेशन होणार आहे. इथे आपण काय यूज केले, सॉलिड वेपर, म्हणजे I2 कन्वर्टेड इंटू I2. ठीक आहे, हे दोघी आहे I2 आणि I2. बघा ही रिॲक्शन आपण बघतोय. ठीक आहे, तर समजा हा जो I2 आहे पहिले कोणत्या फॉर्ममध्ये होता, सॉलिड फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर त्यांचं काय होणार, इथे काय सब्लिमेशन प्रोसेस होणार आहे, सब्लिमेशन. ठीक आहे, सब्लिमेशन म्हणजे काय, आता पहिले हे समजून घेऊ. सब्लिमेशन म्हणजे काय, सब्लिमेशन म्हणजे इफ द सॉलिड
डायरेक्टली टू द गॅसियस स्टेट इज कॉल्ड ॲज सब्लिमेशन. ठीक आहे, बघा मी डेफिनेशन काय लिहून दिली आहे मुलांना सब्लिमेशनची, हे लक्षात ठेवा. सब्लिमेशन म्हणजे काय की समजा एखादा पदार्थ आहे, समजा वॉटर आहे, सॉरी आईस आहे. आईस पहिले काय तयार करणार आहे, वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आणि मग वॉटरनंतर वेपरमध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, तर हा काय, हा प्रोसेसला आपण सब्लिमेशननी म्हणणार आहोत. इट इज नॉट ए सब्लिमेशन प्रोसेस. पण समजा जर एखादा पदार्थ सॉलिड फॉर्ममध्ये आहे, बघा ही रिॲक्शन सॉलिड फॉर्ममध्ये आणि डायरेक्टली गॅशियस फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, सब्लिमेशन. म्हणजे सॉलिड कंपाऊंड कन्वर्टेड डायरेक्टली इंटू गॅसियस इज कॉल्ड ॲज सब्लिमेशन. तर त्याचं काय होणार आहे, सब्लिमेशन होणार. मग आपल्याला काय दिसणार आहे, व्हायोलेट कलरचे वेपर्स. आणि मग काय होतं त्याच्यानंतर थोड्या वेळाने आफ्टर द लॉंग टाईम काय होणार आहे की हा जो कॉन्सन्ट्रेशन आहे गॅसेसचा आणि सॉलिडचा, हे कॉन्सन्ट्रेशन कसं होणार आहे, एक सेम होणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डू नॉट चेंज, कॉन्सन्ट्रेशन डू नॉट चेंज. आणि हा जो गॅसियस फॉर्ममध्ये तो परत सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, ते आपल्याला क्लोज जो फ्लास्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. ठीक आहे, आणि हे दोघांचा जो हे राहणार आहे कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार आहे, म्हणून आपण काय म्हणणार त्याला सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. ठीक आहे, तर ही एक्झाम्पल कोणती होती, ही एक्झाम्पल होती सॉलिड वेपर इक्विलिब्रियमची. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक काही एक्झाम्पल दिली कॅम्फरची. बघा कॅम्फर सॉलिड फॉर्ममध्ये, कॅम्फर म्हणजे काय, कापूर आपल्याला माहीत आहे, कापूरच्या वेळ डायरेक्टली काय करतो आहे, सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, जर कॅम्फर डायरेक्टली कन्वर्टेड टू कॅम्फर in gaseous state and this gaseous converted from gaseous state to the solid state, then this type of process is called as solid vapor equilibrium. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आहे अमोनियम क्लोराईडची. अमोनियम क्लोराईड सॉलिड फॉर्ममध्ये डायरेक्टली गॅशियस फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे आणि गॅशियस फॉर्मपासून परत सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे. सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक सोपी एक्झाम्पल आपण बघू शकतो घरी दिलेलं. बघा घरी करून बघू, शुगर ॲक्वियस आणि शुगर एस. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल आपण एक शुगर घेतलेलं आहे, साखर घ्या प्लस वॉटरमध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, सॉल्युशन. ठीक आहे, सॉल्युशन. पण समजा काही वेळा आपण याला डिझॉल्व केलं आपल्याला क्लिअर सोल्युशन दिसणार आहे, त्याला आपण सॉल्युशन म्हणणार. ठीक आहे, पण त्याला आपण एक काही वेळासाठी आपण ठेवून दिलं, समजा 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 8 दिवस नंतर तुम्ही काय बघणार आहोत की हा जो सॉल्युशन आहे तो सॉल्युशन परत आपल्याला एक सॉलिड फॉर्ममध्ये आपल्याला साखर आपल्याला खाली दिसतो आहे आणि वॉटरचं लेवल वेगळं दिसतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो सॉल्युशनमध्ये जो शुगर होता तो शुगर परत बॅक झालेला आहे, म्हणजे बॅक टू द सॉलिड फॉर्ममध्ये. म्हणजे याचं कन्वर्जन सॉलिड फॉर्ममध्ये होणार आहे आणि हे आपल्याला लिक्विडमध्ये वॉटर दिसणार आहे. ती ही पण काय एक एक्झाम्पल आहे इक्विलिब्रियमची. ठीक आहे, म्हणजे शुगर सॉलिडचं आणि लिक्विडचं इक्विलिब्रियम सेम राहणार, तर तो परत आपल्याला शुगर दिसणार आहे. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल तुम्हाला इथे दिले. ठीक आहे, शुगर क्रिस्टल सेपरेटेड आउट, म्हणजे शुगर क्रिस्टल जो आहे सेपरेट मिळणार. बघा इथे तुम्हाला दिले द रेट ऑफ डिझोल्युशन ऑफ शुगर इज इक्वल टू द रेट ऑफ क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर. म्हणजे हा जो शुगर तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टलायझेशन स्टेट. ठीक आहे, सो स्टुडंट्स आज आपण ही व्हिडिओ इथे थांबून घेऊ. नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक बघू. ओके.